आज आपल्याबरोबर अनिल अभंग सर आहेत. सरांचा त्रिशा डेअरी फार्म म्हणून फार्म आहे. सरांच्या फार्मविषयी आपण एक डिटेलमध्ये व्हिडिओ केलेलाच आहे. ह्या व्हिडिओमध्ये सरांनी त्यांच्या फार्मविषयी संपूर्ण माहिती सांगितलेली आहे. पण काही छोटे छोटे विषय आहेत त्याबद्दलची ते एक 3 ते 4 मिनिटांमध्ये आपण हा व्हिडिओ करतोय, त्यामध्ये ते माहिती सांगतील. ह्या व्हिडिओमध्ये गाईला आपण जे टॅगिंग करतो त्या टॅगिंगचं महत्त्व काय असतं याबद्दलची सर माहिती सांगतील. तर सर तुम्ही काय सांगाल? तर सगळ्यात महत्त्वाचं गाईला टॅग असणं गरजेचं आहे. कारण कसं होतं त्याच्यामध्ये नंबर असतो. आज 1 2 3 10 गाईपर्यंत चालू शकते, नावानुसार माणूस ओळखते. पण जो काउंट 50 30 20च्या वर गेला तर प्रत्येक गाईला आपण नाव देऊ शकत नाही. कारण की त्यासाठी टॅगिंगचं महत्त्व अनन्यसाधारण महत्त्व आहे. आता टॅगिंगचा फायदा असा होतो की एका गाईला टॅग लावल्यानंतर त्याच्यावरती नंबर असतो. त्या नंबरवरून त्या गाईचे डिटेल काढले जातात. समजा 1 नंबर 10 नंबर XYZ नंबर असेल त्यानुसार. बरोबर. आणि हे टॅगिंग कंटिन्यू चालू राहतात म्हणजे हो. किती एक 10-15 वर्षानंतर किंवा काय? हो, कंटिन्यू ते काही लाईफ टाईम असतं. कानाला बिल्ला असतो त्याचा ते. ते बिल्ले निघतात का? हो, निघतात की. म्हणजे आपण ते मशीन असतं, ते मशीनच काढले जातात ते. ओके ओके. मशीन असे नाहीत निघत. असे नाही. आणि काही बिल्ले मारल्यानंतर गाईच्या कानांना इजा वगैरे? नाही नाही नाही. आता आपण काय करतो, ज्या नवीन गाई आणल्या जातात त्यांना बऱ्यापैकी डॉक्टरच्या सल्ल्याने किंवा काही वेळेस स्वतः पण मारण्याचा प्रयत्न करतो. एकदा सक्सेसफुली होतं. कसं होतं, अनुभव जसं तुम्हाला बोला, अनुभव महत्वाचा आहे त्यानुसार. बरोबर. बिल्ले यासाठी मारायचे की ते गाईचं युनिकनेस राहावा, ते गाईला एक आयडेंटिटी असावी, जेणेकरून कुठेही जरी उद्या ती गाय दिली, अगदी दुसऱ्या राज्यात जरी दिली तर त्या बिल्ल्यानुसार ती ओळखली जावी. कारण एचएफमध्ये जी रंग आहे तो एकसारखाच असतो सगळ्या एचएफमध्ये. बरोबर आहे. अशा असंख्य एचएफ आहेत ज्या एकसारख्या कलरच्या भरपूर गाई आहेत. बरोबर. हे जे टॅगिंग आहे ते डॉक्टरच्या सहाय्यानेच करावं, म्हणजे जर तुम्ही एक्सपिरियन्स नसाल त्यामध्ये. अनुभव जर त्या पशुपालकाला अनुभव नसेल तर 99% तर डॉक्टरच्या सल्ल्याने करावं. आणि कसं होतं, जर अनुभव असेल तर चालतंय केले तरी. आज कसं होतं, लोक स्वतः काही पशुपालक इतके तज्ञ आहेत की स्वतः सिमेंट भरतात, AI करतात किंवा स्वतः ट्रीटमेंट करतात. असं म्हणता येत नाही की प्रत्येक गोष्ट डॉक्टरच्या सल्ल्याने केली पाहिजे. अनुभव पण बरंच काय शिकवून जातो. बरोबर. हे टॅगिंगसाठी संपर्क कसा करावा किंवा टॅगिंगसाठी स्वतःचं काही आपण घेऊ शकतो का? मशीन घेतली होती, काउपिट स्टुडिओ ऍप्लिकेशन होतं, असं एक ऍड वरून बघितली. मग त्यांच्या ऍप्लिकेशनवरती मशीन आली, काउपिट स्टुडिओ कंपनी, त्याचं मशीन. एअरटॅग चांगले त्यांचे ते बिल्ले पण चांगले. ओके ओके. मग तुम्ही अशा प्रकारचे जे मशीन्स आहेत ते मागू शकता. काउपिट स्टुडिओ ही कंपनी आहे, ते त्यांचे मशीन्स अवेलेबल आहेत. तुम्ही ते डॉक्टरच्या साहाय्याने डॉक्टरला बोलवून तुम्ही ते हे करू शकता. कारण जर तुम्ही एक्सपिरियन्स नसाल तर तुम्ही ह्या मारण्याच्या भानगडीत न पडता डॉक्टराकडे बोलवा आणि तुम्ही डॉक्टरांकडून मशीन मागवून घ्या. ह्या काउपिट स्टुडिओचे ऑनलाईन तुम्ही वेबसाईट किंवा ॲप्लिकेशन त्यांचे आहे त्याच्यावरून मागू शकता किंवा त्यांचा नंबर इथे शेअर करतो, तिथूनही तुम्ही मागू शकता. सर, टॅगिंग हा एक विषय झाला. जर डेअरी फार्ममध्ये असे बरेच विषय आहेत जे आपण नॉर्मल छोट्या आपण गोष्टी ज्या आहेत त्या चांगल्या प्रकारे आपण इम्प्लिमेंट करू शकतो. खूप अगदी शब्द अपुरे तितक्या गोष्टी मोठ्या आहेत त्या डेअरी फार्ममध्ये. आणि प्रत्येक गोष्टीचं रोज नवीन गोष्ट असते डेअरी फार्मिंगमध्ये. अगदी अगदी अगदी. तर हे काऊचा इयर टॅगिंग जो आहे त्या विषयात आपण घेतलेला तो विषय आपण ते थांबवतोय. त्याबद्दल अजून काही आपल्या कमेंट असतील किंवा प्रश्न असतील ते कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. तसेच अधिक माहितीसाठी आपल्या फेसबुक पेज व इंस्टाग्रामवर फॉलो करा. धन्यवाद.